नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल अष्टमी शके 1934 विषुव दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांना अखेर येत्या शनिवारचा मुहूर्त। नैसर्गिक रंगाने होळी खेळण्याचं पर्यावरण दक्षता मंचाचं आवाहन आणि शिक्षण मंडळाच्या शाळांची उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार दुरुस्ती। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकते जिने बसवण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे। येत्या शनिवारी सरकते जिने आणि सॅटिसला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या अखेरच्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। पहिल्या टप्प्यात ठाणे रेल्वे स्थानकातील 7 आणि 8 क्रमांकाच्या फलाटावर हे सरकते जिने उभारले जाणार होते। ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकात सरकते जिने उभारल्यानंतर डोंबिवली, विक्रोळी, कल्याण या रेल्वे स्थानकातही असे जिने उभारण्याची योजना होती। मात्र 15 मार्च पर्यंत प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होऊ शकणाऱ्या जिन्यांचं अद्याप कामही सुरू झालं नसल्याची ओरड झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाला सरकते जिने उभारणीसाठी मुहूर्त सापडला आहे। येत्या शनिवारी सकाळी 9:30 वाजता हे भूमिपूजन होणार आहे। याच वेळी सॅटिसला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या अखेरच्या टप्प्याचंही भूमिपूजन केलं जाणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकात 12 मीटर लांबीचा सर्वात मोठा पादचारी पूल बांधण्यात आला होता। हा पूल सॅटिस पुलाशी जोडण्यासाठी 80 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे। आता येत्या शनिवारी हे काम सुरू होईल। त्याचप्रमाणे सरकत्या जिन्यांच्या पहिल्या टप्प्यासाठी 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून याचंही काम येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे। ही दोन्ही कामं मूर्त स्वरूपात आल्यानंतर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल। असा रंगभंग होऊ नये असं वाटत असेल तर त्वरित सेट टॉप बॉक्स लावा आणि कोणत्याही व्यत्ययाविना ठाणे वार्ता पहा। राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन धुळवड नैसर्गिक रंगांनी खेळावी असं आवाहन पर्यावरण दक्षता मंचानं केलं आहे। काल एका पत्रकार परिषदेत पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीनं उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी हे आवाहन केलं। पर्यावरण मंचातर्फे दरवर्षी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते। या मोहिमेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला जातो। यंदा ठाणे महापालिकेच्या आवारात तसंच कचराळी तलाव इथे नैसर्गिक रंगांची विक्री केली जाणार आहे। पालक, बीट, शेंदुरणी अशा नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग विक्रीसाठी ठेवले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। धोकादायक इमारतीवर पालिकेने कारवाई केल्याच्या निषेधार्थ तेथील रहिवासी अपंग महिलेने थेट ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मारून हंगामा केला। भावना मणेरा असं या महिलेचं नाव असून ती शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा यांच्या सावत्र भावाच्या पत्नी आहेत। पूर्वकल्पना न देता पालिकेने कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला असून पालिका प्रशासनाने मात्र ही कारवाई कायद्याच्या कक्षेत राहून केल्याचं सांगितलं आहे। घोडबंदर रोड नजीक वाघबीळ परिसरातील चंपाबाई सदन ही 2 मजली इमारत ठाणे महानगरपालिकेने 2 जून 2010 मध्ये धोकादायक घोषित केली होती। भावना मणेरा यांच्यासह इतर मालकांनाही नोटिसा देण्यात आल्या होत्या। पालिकेने वीज आणि पाणी पुरवठाही खंडित केला होता। काल ही इमारत पाडण्यात आली तर मणेरा यांनी या प्रकरणी न्यायालयीन स्थगिती असतानाही पालिकेने कारवाई केल्याचा आरोप केला। तसंच थेट पालिका मुख्यालयाला धडक देऊन अतिरिक्त आयुक्तांसमोर हंगामा केला। यामुळे एकच खळबळ उडाली। नमस्कार मंडळीमध्ये या रविवारी भेटू ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांना।
सेट टॉप बॉक्स या सध्या आवश्यक असलेल्या यंत्राबद्दल विचारा हवा तो प्रश्न थेट मंगेश वाळंज यांना। रविवार 24 मार्च रात्री 9 ते 9:30 दरम्यान सहभागी व्हायला विसरू नका। संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। जैम 90 रुपए। छोटी छोटी चीजें खरीदने में तो MRP पे आप बड़ा ध्यान रखती। कल जब आप सोना खरीद रही थी तब तो आपने रखा नहीं। तब किसने बताया आपको? सेल्समैन ने। और किसने? आपने कभी सोचा कि सोने के ऊपर रेट टैग क्यों नहीं लगा होता? क्यों नहीं? सोने के गहने पर अगर रेट टैग लग जाएगा तो मेकिंग चार्जेस को बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचेगी? समझ रहे ना आप? बार्गेन करने के लिए रेट अलग, न करने के लिए अलग। ये तो बहुत गलत हुआ। कल्याण ज्वेलर्स, हर गहने पर कम से कम मेकिंग चार्जेस का रेट टैग। कल्याण ज्वेलर्स, मुंबई में मार्च 24 से बोरीवली, थाने और वाशी में। अब जब भी लेना गहना मेकिंग चार्जेस का रेट टैग देख करके ही लेना। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। क्लब एझ्युर लेझर अँड हॉलिडे क्लब। गो गोवा विथ क्लब एझ्युर. Win a free holiday for you and your family and also win exciting prizes like iPads, mobile phones, cameras, dinner vouchers, etc. For details, contact Neha or Sujata 8390208322. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच। अय्या, तुम्हाला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। ठाणे महापालिका आयुक्तांची चौकशी करण्याचा सभागृहात जाहीर केलेला निर्णय नगरविकास राज्यमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी फिरवल्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांच्या विरोधात काही गंभीर बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या होत्या। पालिका आयुक्तांनी केलेलं अनधिकृत बांधकाम, परवानगी न घेता परदेश दौऱ्यांवर केलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च, महापालिका क्षेत्राबाहेर केलेली जमीन खरेदी, सल्लागार कंपनीला परदेशी चलनात दिलेले पैसे, ठाणे शहर विकास विभागाचं सुशोभीकरण तसंच मुंब्र्यातील अनधिकृत बांधकाम असे विविध मुद्दे सरनाईक यांनी सभागृहात उपस्थित केले होते। त्यावेळी नगरविकास राज्यमंत्र्यांनी हे मुद्दे गंभीर असल्याचं मान्य करून पालिका आयुक्तांची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती। पण दुसऱ्याच दिवशी नगरविकास राज्यमंत्र्यांनी विधानसभेच्या इतिवृत्तांतात बदल करण्याची सूचना केली। नगरविकास राज्यमंत्र्यांनी आपला निर्णयच इतिवृत्तांतातून वगळण्याची घोषणा करून हक्कभंग केल्याचं स्पष्ट होत असल्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना दाखल केली आहे। असा रंगभंग होऊ नये असं वाटत असेल तर त्वरित सेट टॉप बॉक्स लावा आणि कोणत्याही व्यत्ययाविना ठाणे वार्ता पहा। ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांची दुरुस्ती उन्हाळी सुट्टीत करावी असे आदेश शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिले आहेत। ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेबाबत कायम ओरड होत असते। महापालिका शाळांमध्ये वीज नाही, पाणी नाही, छप्पर नाही, कौलं फुटलेली असणं, पत्रे निखळलेले असणं, वर्गांची दुरुस्ती वेळेवर न होणं अशा तक्रारी नेहमी होत असतात। शाळांची ही कामं उन्हाळी सुट्टीमध्ये केली जावी असे आदेश सुरेश गडा यांनी दिले आहेत। महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी पालकांना भत्ता दिला जात असून त्याचा काही परिणाम जाणवू लागला आहे। समाज कल्याण आणि महिला बाल कल्याण योजनेअंतर्गत शिक्षण मंडळाकडे 30 लाख रुपये निधी देण्यात आला होता। महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींची पटसंख्या वाढावी यासाठी त्यांच्या पालकांना 1000 रुपये भत्ता मंडळाकडून दिला जात आहे। या योजनेचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून
3000 विद्यार्थिनींना याचा लाभ मिळाल्याचं सुरेश गडा यांनी सांगितलं। बँकेत गहाण ठेवलेल्या खोल्यांची बनावट कागदपत्र तयार करून या खोल्या परस्पर विक्री करणाऱ्या एका त्रिकुटाविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ठाण्यातील पाचपाखड इथे आनंद कवच यांची स्वतःची जागा आहे। या जागेवर बांधलेल्या खोल्यांवरती HDFC हाऊसिंग फायनान्सचं कर्ज घेण्यात आलं होतं। त्यासाठी या खोल्या गहाण ठेवण्यात आल्या होत्या। मात्र बँकेत गहाण ठेवण्यात आलेल्या या खोल्या आनंद कवच, किशोर सावंत आणि चंद्रकांत इंगवले यांनी बनावट कागदपत्र तयार करून बँकेच्या परवानगी विना या खोल्यांची परस्पर विक्री केली। यामुळे बँकेची 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं बँकेनं नौपाडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे। आता निवास वार्ता। ठाण्यात खरेदी, विक्री तसंच भाड्याने उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर। पोखरण रोड नंबर 2 वरील आशर रेसिडेन्सी इथे 11व्या माळ्यावर असणारा 1650 चौरस फुटाचा फ्लॅट विकणे आहे। अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएट्सशी 97 697 999 71 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही, केव्हाही, कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts $270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanewarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांना अखेर येत्या शनिवारचा मुहूर्त। नैसर्गिक रंगानं होळी खेळण्याचं पर्यावरण दक्षता मंचाचं आवाहन आणि शिक्षण मंडळाच्या शाळांची उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार दुरुस्ती। या होत्या ठाणे वार्ता। तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।